आणि मग ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. ज्या घरामधील पितृ संतुष्ट नसतात ना माय बाप, तिथं सुख लागत नाही. कितीही पैसा असू द्या घरामध्ये, सासू सुनाचं विनाकारण भांडण होईल, माय लेकराचं विनाकारण भांडण होईल, जावा जावाचं विनाकारण भांडण होईल. का? अहो घरात सुख शांतीच नाही का? पितृदेव हे संतुष्ट नाहीयेत त्या घरावरती. आणि महिला मंडळ तुम्हाला एक सांगल, जर पितृदेव संतुष्ट ठेवायचे असतील रोजच्या कार्याने किंवा आपल्याला काल सर्प दोष नाही साकारायचा असेल तर त्याच्यासाठी एकच करायचं, जे शिवलिंगाचं पाणी आहे ना, जे शिवलिंगाचं पाणी म्हणजे महादेवाची पिंड, त्याचं पाणी तुळशीला अजिबात दिलं नाही. आपल्या बऱ्याच जणींच्या तुळशीमध्ये महादेव पाहायला मिळतो आणि त्या महादेवाचं पाणी तुळशीला जातं आणि त्याच्यामुळे काल सर्प दोष हा प्रत्येकाला निर्माण झालाय. बरोबर आहे. पत्रिका दाखवली की त्या ब्राह्मणाने सांगावं तुम्हाला काल सर्प दोष आहे, ते काढावे लागेल. महाराज काढायचं तरी काय सोपं आहे का? 50-50 महिला मंडळ सोपा उपाय, रोज तुळशीला आपण पाणी घालतो, घालायचंच. रोज सकाळी तुळशीला पाणी घालत असताना त्या शिवलिंगावरती पाणी घातलेलं ते खाली गेलं पाहिजे, इतर झाडांना, पण त्याच्यावरचं पाणी तुळशीला नाही गेलं पाहिजे. आणि काल सर्प दोष घालवण्यासाठी पुरुषांनी काय करायचंय, दिवस मावळायच्या अगोदर तुळशीला पाणी घालायचं, म्हणजे त्या शिवलिंगावरती पाणी घालायचंय. तुळशीला नाही घातलं तरी चालेल, पण शिवलिंगावर मात्र बघा. का? तर त्यांनी काल सर्प दोष नाहीच होतं. मला वाटतं महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त येतं काल सर्पाचं. एवढा जर उपाय केला नाही, याला काहीच पैसे द्यावे